नमस्कार, श्री स्वामी समर्थ धार्मिक कथा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण मार्गशीर्ष महिन्यात स्वामींची सेवा कोणती करायची आहे। मार्गशीर्ष महिन्यात लक्ष्मीचे आपण गुरुवार करतो, त्या गुरुवारासोबत आपण स्वामींचे 11 गुरुवार करायचे की नाही याबद्दल माहिती घेणार आहोत। कार्तिक महिन्यानंतर येणारा महिना म्हणजे मार्गशीर्ष महिना। श्रावण महिन्या एवढंच मार्गशीर्ष महिन्याला महत्त्व आहे। या महिन्यात केलेली सेवा ही देवाच्या चरणी पोहोचते असं म्हणतात। हिंदू धर्मात प्रत्येक महिन्याला विशेष महत्त्व आहे। कार्तिक महिन्यानंतर येणारा मार्गशीर्ष महिना हा पवित्र महिना मानला जातो। मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारला विशेष महत्त्व आहे। या महिन्यात गुरुवारी महालक्ष्मीचं व्रत केलं जातं। त्यासोबतच मार्गशीर्ष महिन्यात श्री स्वामी समर्थांची सेवा केल्याने अशक्य ही शक्य करतील स्वामी याची प्रचिती येते। स्वामी भक्त अनेक प्रकारे स्वामींची सेवा निरंतर करत असतात, पण मार्गशीर्ष महिन्यात महालक्ष्मीच्या गुरुवारचे व्रतासोबत तुम्ही स्वामींचं व्रतही करू शकता। चला जाणून घेऊयात स्वामी समर्थ व्रताबद्दल आपण। त्यापूर्वी आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी महालक्ष्मी व्रतासोबतच तुम्ही श्री स्वामी समर्थ यांचे 11 गुरुवारचे व्रत करू शकतात। या व्रताबद्दल अनेक स्वामी भक्तांना माहिती आहे। जर तुम्हालाही याबद्दल माहिती नसेल तर स्वामींची या सेवेबद्दल आज आपण सविस्तर बोलणार आहोत। बरेच जण आपल्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी मार्गशीर्ष महिन्यातील 11 गुरुवारचे व्रत स्वामी सेवेमध्ये करतात। शिवाय हे व्रत केल्याने आयुष्यात कोणत्याही अडचणी येऊ नये यासाठी केलं जातं। कामात यश आणि प्रगतीसाठी स्वामींचे हे व्रत अनेक भक्त करतात। तुम्हालाही स्वामी समर्थांचे 11 गुरुवारचे व्रत करायचे असेल तर पूजेची मांडणी कशी करायची ते पाहूया। हे व्रत करताना स्वामींवर अखंड श्रद्धा आणि विश्वास असावा। हे व्रत मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारपासून सुरू करावे। गुरुवारी लवकर उठून स्नान करावे। त्यानंतर ज्या ठिकाणी आपण पूजेची मांडणी करणार आहोत ती जागा स्वच्छ करून घ्यायची आहे। त्यानंतर चौरंग किंवा पाटावर लाल रंगाचं वस्त्र अंथरावं। त्यानंतर प्रथम दिवा प्रज्वलित करायचा आहे। शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे। या दिव्याचं पूजन करायचं आहे। तुपाच्या दिव्याऐवजी तुम्ही तिळाच्या तेलाचाही दिवा लावू शकतात। हळद व अक्षता फुलं व्हायचे आहे त्या दिव्याला। स्वामी समर्थ महाराजांचा 11 गुरुवार पारायण करायचं याचा संकल्प करायचा आहे। आचमन करताना पळी पाण्याचं पात्र हे आपल्या डाव्या हाताला आणि तामण उजव्या हाताला ठेवून आचमन सुरू करावे। डाव्या हाताने पळीभर पाणी उजव्या हातावर घेऊन 3 वेळा आचमन करा। ओम केशवाय नमः, ओम नारायण नमः, ओम माधवाय नमः असे म्हणून पळीने उजव्या तळहातावर पाणी घ्यावे आणि ते स्वतः आपण प्यावे। त्यानंतर ओम गोविंदाय नमः असे म्हणून हातातील पाणी तामणात सोडावे। यानंतर संकल्प करताना थोडेसे तांदूळ, एक फूल आणि हळद कुंकू घ्यायचं आहे हातामध्ये आणि संकल्प करायचा आहे। हे स्वामी समर्थ महाराज, तुम्ही भक्तांचे तारणहार, दिनांचे रक्षण करते, अनाथांचे नाथ आहात। मी तुम्हाला शरण आलेले आहे। तुम्ही शरण आलेल्या भक्ताला कधीही विनमुख करत नाहीत, म्हणूनच मी स्वतःचे नाव सांगायचे आहे, गोत्र सांगायचे आहे। गोत्र माहीत नसेल तर काश्यप बोलायचं आहे। त्यानंतर मराठी महिन्याचे नाव सांगायचे आहे। त्यानंतर आपली काही जी मनोकामना इच्छा असेल तर ती बोलायची आहे आणि हे कार्य पूर्ण व्हावे यासाठी आपले श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्त अवतार श्री स्वामी समर्थ महाराज यांचे 11 गुरुवारचे व्रत करण्याचा संकल्प करीत आहे। आणि त्यानंतर ते संकल्प केलेलं पाणी तामणात सोडायचं आहे। तामणामध्ये अक्षता ठेवून त्याच्यावरती आपण स्वामी समर्थांची मूर्ती ठेवणार आहोत। स्वामी समर्थांच्या मूर्तीला प्रथम पाण्याने, त्यानंतर पंचामृताने आणि नंतर पाण्याने असे स्नान घालणार आहोत। स्नान झाल्यानंतर चमच्याने किंवा पळीने थोडं थोडं पाणी टाकून स्वामी समर्थांना आपण पुरुष सूक्ताचा अभिषेक करणार आहोत। अभिषेक झाल्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे। चौरंगावरती थोडेसे अक्षता ठेवून त्या ठिकाणी स्वामी समर्थांच्या मूर्तीची स्थापना करायची आहे। त्यांना गंध, अक्षता, फूल व्हायचं आहे। यानंतर स्वामींचा जर फोटो असेल तर फोटोलाही गंध लावायचा आहे, फूल, अक्षता व्हायचं आहेत। देवघरातील शंख आणि घंटा घ्यायची आहे। उजव्या हाताला शंखाची स्थापना करायची आहे आणि डाव्या बाजूला घंटेची स्थापना करायची आहे। शंखाला गंध लावायचा आहे, घंटेला गंध, अक्षता, फुलवाहा। पूजेमध्ये स्वामींसाठी फळे असतील तर फळे ठेवायची आहेत। एका वाटीमध्ये साखर घेऊन त्याच्यावर तुळशीचं पान ठेवावं। त्यासोबतच छोट्या लोटी तांब्यात पाणी ठेवावं। आता जिथे घंटी ठेवली आहे त्याच्यासमोर तुमच्या घरातील
जपाची माळ ठेवा. त्यानंतर स्वामींच्या फोटो किंवा मूर्तीला हार घाला. तुम्ही मिठाईचा प्रसादही दाखवू शकतात. जर तुमच्या घरात स्वामी समर्थांचं गुरुचरित्र सारामृत पोथी असेल तर ही पोथी पूजा मांडणीसोबत ठेवा. ही मांडणी करताना मनात फक्त स्वामींचं नाम जप करा. इतर कुठलाही विचार मनात येऊ देऊ नका. यानंतर स्वामी समर्थ सारामृत पोथीची पूजा करायची आहे. पोथीला गंध, अक्षता आणि फूल व्हायचं आहे. या सगळ्यानंतर स्वामी समर्थांच्या श्री स्वामी समर्थ या मंत्रांचा 11 माळी जप करायचा आहे. तसेच 11 माळी तारक मंत्राचा सुद्धा जप करायचा आहे. त्यानंतर सारामृत पोथी वाचायची आहे. पोथी वाचन झाल्यानंतर आरती करायची आहे. त्यानंतर घरातील सर्वांना प्रसादाचं वाटप करायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही मार्गशीर्ष महिन्यात 11 गुरुवारचं व्रत करू शकतात. संकल्प फक्त पहिल्या गुरुवारीच करायचा आहे. हे व्रत करत असताना एखाद्या गुरुवारी स्वामी समर्थांच्या मठात जाऊन 1 नारळ आणि खडीसाखर अर्पण करायचे आहे. जर हे शक्य झालं नाही तर तुम्ही तुमच्या घरी स्वामींच्या चरणी हे अर्पण करू शकतात. सकाळी वेळ नाही पण सेवा करायची आहे. मग आजकाल अनेकांना सकाळी वेळ नसतो पण त्यांना श्री स्वामी समर्थाचं व्रत करायचं आहे. मग अशा वेळी हे व्रत कसं करणार? तर तुम्ही सकाळी पूजेची मांडणी करून आरती करा. मग दिवसभरात किंवा संध्याकाळी तुम्हाला जेव्हा शक्य असेल तेव्हा बाकीची पूजा करू शकतात. म्हणजे तारक मंत्र, पोथी वगैरे वाचू शकतात. जर तुम्हाला 11 गुरुवार शक्य नसेल तर मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मी व्रताला गुरुवारी तुम्ही संध्याकाळी महालक्ष्मी समोर श्री सूक्त आणि महालक्ष्मी स्तुती पठण करा. त्यानंतर स्वामी समर्थ नामाचा म्हणजेच श्री स्वामी समर्थ याचा 11 माळी जप करा. 11 माळी शक्य नसेल तर 3 माळी तरी जप करा. त्यासोबत तारक मंत्राचाही जप करा. तर ही होती मार्गशीर्ष महिन्यात स्वामींचे 11 गुरुवार कसे करायचे याबद्दल घेतलेली माहिती आवडली असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.